नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बाळांनो, जेव्हापासून आन्सर की आलेली आहे तेव्हापासून ज्या विद्यार्थ्यांचे 30 ते 100 मार्काच्या दरम्यान येत आहे ते विद्यार्थी सगळ्यात जास्त घाबरलेले आहेत. ठीक आहे, त्यांना नाही माहित की ऍडमिशन मिळणार आहे नाही मिळणार आहे, मिळेल तर कोणत्या कॉलेजेसमध्ये भेटेल. ठीक आहे, तर या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे बाळांनो. ठीक आहे, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मी नाही पोहोचू शकत, पण ऍटलीस्ट जे माझ्या चॅनलशी जुडलेले आहेत त्यांना मी एक बेस्ट कॉलेजमध्ये नक्कीच पोहोचवेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दिवसाचे 2-2, 3-3 व्हिडिओज टाकतोय बाळांनो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंडच्या रिलेटेड काही महत्वाची बातमी आली, शेड्यूल आलं, सगळ्यात पहिले तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला भेटेल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो, जर तुमचे 30 ते 100 मार्काच्या दरम्यान आलेले, तुम्हाला ऍडमिशन भेटेल की नाही भेटेल ती गोष्ट पहिले क्लिअर करतो. ठीक आहे बाळांनो, जर 100 विद्यार्थी असतात ना, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 100 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, 100 विद्यार्थ्यांपैकी फक्त 30 विद्यार्थी असे असतात बाळांनो ज्यांचे 100 पेक्षा जास्त स्कोर असतो. ठीक आहे, 40 विद्यार्थी असे असतात ज्यांच्या 50 ते 100च्या दरम्यान स्कोर असतो आणि 30 विद्यार्थी असे असतात ज्यांचा 50 पेक्षा कमी स्कोर असतो. म्हणून 70% विद्यार्थी असे असतात बाळांनो ज्यांचा 100 पेक्षा कमी स्कोर असतो. म्हणून घाबरून जायची गरज नाहीये, ऍडमिशन भेटेल. ठीक आहे, कारण टोटल 350 महाराष्ट्रात कॉलेजेस आहेत फक्त इंजिनिअरिंगचे, 400 कॉलेजेस आहेत फार्मसीचे, है ना. 350 कॉलेजेसमध्ये काय आहे, फक्त 30% विद्यार्थी जाणार आहेत का? नाही, कितीतरी कॉलेजेसमध्ये म्हणजे 350 पैकी पहिल्या 30 मध्ये निघून जातील 30% विद्यार्थी. बाकीचे कॉलेजेस आहेत ना अजून. गोष्ट समजते. पहिली गोष्ट डोक्यात क्लिअर झाली की तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट कुठं भेटेल कसं भेटेल त्या गोष्टींबद्दल बोलूया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. लगेच एनरोल करा. जरी कमी मार्क आले बाळांनो तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये सीएसआयटी पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. डॉक्युमेंटेशन पासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत तुमच्या सोबत असतो बाळांनो. व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सगळ्या गोष्टींना तुमच्या सोबत असतो. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अलॉट केला जातो, नेहमी सोबत असतो. कधी तुम्हाला काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते तुमच्यासाठी असतात. तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट तेच बनवतील बाळांनो. तुमचे पर्सेंटाइल किती, कॅटेगरी किती, कोणती तुमची, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार तुमची एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनते. प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. ठीक आहे, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी मार्कांना पण एक चांगलं कॉलेज तुम्हाला अलॉट होईल बाळांनो. ठीक आहे, जरी हाय मार्क्स आले असतील बाळांनो तरी ओव्हर कॉन्फिडंट नका होऊ. अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर योग्य कॉलेज लिस्ट नाही बनवली बाळांनो, योग्य काउन्सिलिंग नाही केली तर तुम्ही थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये जाणार. आणि जर तुमचे कमी मार्क आले असतील अजून खचून नका जाऊ, 50% काम अजूनही बाकी आहे. जर हे उरलेलं 50% काम व्यवस्थित केलं, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, बेस्ट काउन्सिलरची ऍडवाइस घेतली, मी गॅरंटी देतो तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. काही अडचण असेल या व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकतात. आता मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिक्स दाखवतो बाळांनो. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकतात टेक्निकल एज्युकेशन मध्ये बघा बाळांनो, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे, 2023-24 आणि 2024-25 दोघांचा डेटा मी तुम्हाला दाखवतोय. टोटल इंटेक किती आहे? 1,58,000 है ना, टोटल इंटेक आहे बाळांनो. ठीक आहे, टोटल ऍडमिटेड किती आहेत बाळांनो? 1,18,000. म्हणजे याचा अर्थ काय? टोटल 1,58,000 विद्यार्थ्यांची जागा होती इंजिनिअरिंगसाठी. हे काय? नंबर ऑफ सीट्स. ठीक आहे, 1,18,000 हे काय बाळांनो? नंबर ऑफ स्टुडंट्सने ऍडमिशन घेतलं. म्हणजे किती? 30,000 सीट्स इथं खाली उरल्या बाळांनो. 30,000 सीट्स खाली उरल्या होत्या जिथं कोणत्याच विद्यार्थ्याने अप्लाय नाही केलं, है ना. दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटेल हे एकच वर्षाचं आहे, हे दुसऱ्या वर्षाचं बघा. टेक्निकल एज्युकेशन मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये टोटल इंटेक किती होता? मागच्या वर्षी 1,80,000चा गव्हर्नमेंटने इंटेक वाढून दिला होता. टोटल स्टुडंट ऍडमिट किती झाले? 1,49,000. 1,50,000 कन्सिडर करू, है ना. इथं पण कितीचा डिफरन्स? 30,000 सीट्स तुमच्या इथं सुद्धा खाली होत्या बाळांनो. ठीक आहे, त्याच्यामध्ये मेल्स किती ऍडमिट झाले? 79,000. फिमेल किती होत्या? 38,000. मागच्या वर्षी मेल्स किती होते? 96,000. फिमेल किती होत्या? 52,000. गोष्ट समजते. ठीक आहे, तशाच पद्धतीने तुम्ही इथं फार्मसीचं सुद्धा बघू शकतात. ठीक आहे, कुठे गेलं फार्मसीचं? तुम्ही याच्यावरती सीईटीच्या वेबसाईटवरती तुम्ही फार्मसीचं नाही, इथं आहे बघा ना, टेक्निकल एज्युकेशन बी फार्मसी, है ना. इथं तुम्ही बघू शकतात 42,000 विद्यार्थ्यांची जागा होती, फक्त 28,000 विद्यार्थी ऍडमिट झाले. 48 विद्यार्थ्यांची जागा होती, फक्त 31,000 विद्यार्थी ऍडमिट झाले. म्हणजे जागा खूप खाली असतात बाळांनो, ऍडमिशन भेटणार आहे. पहिली गोष्ट समजली. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला आता एक गोष्ट दाखवतो मी. फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यार्थ्याला आमच्या काउन्सिलिंग मध्ये होता, त्याचे किती? 6% आले होते. किती? फक्त आणि फक्त 6% बाळांनो. आणि त्याने डिमांड काय ठेवली माहितीये? मला कम्प्युटरमध्ये ऍडमिशन पाहिजे आणि मला पुण्यातच पाहिजे. त्याला पुण्यातच भेटलं बाळांनो, कम्प्युटरमध्ये भेटलं. 6%ला त्याला ऍडमिशन भेटलं.
इथं तुम्ही बघू शकता 6% त्याला ऍडमिशन भेटलेलं आहे. ठीक आहे, जे राऊंड 2 ला कॉलेज क्लोज झालं होतं हे अराउंड 60% क्लोज झालं होतं. राऊंड 3 ला हे 6% क्लोज झालं बाळांनो. कारण आम्हाला माहिती होतं इथं ऍप्लिकेशन कमी जाणार आहेत, या विद्यार्थ्याचं इथं नाव टाकलं पाहिजे, या विद्यार्थ्याच्या कॉलेज लिस्टमध्ये हे कॉलेज वरती टाकलं पाहिजे, तर त्यामुळे त्याचा नंबर लागून गेला. हे कशामुळे झालं? काउन्सिलिंगले पॉसिबल झालं आणि ते तुम्हाला डायरेक्ट सीईटीच्या वेबसाईटवरती सुद्धा रिफ्लेक्ट होईल है ना. या विद्यार्थ्याचं ऍडमिशन अशा पद्धतीने झालं होतं. गोष्ट समजते? ठीक आहे, आता पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, आणि बाळांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट, जर तुमचा सीईटी मध्ये स्कोर कमी आलेला आहे बाळांनो, ठीक आहे, तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसच्या एक्झाम्स पण देऊन ठेवा. माझं असं नाही म्हणणं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊन घ्या, फक्त एक्झाम देऊन ठेवा. आता 15 तारखेला बाळांनो एक एक्झाम होणार आहे, मेन्स म्हणून एक एक्झाम होणार आहे बाळांनो. ठीक आहे, ही एक्झाम तुमची मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी कंडक्ट करणार आहे. ठीक आहे, मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी खूप बेस्ट प्रायव्हेट कॉलेज आहे. ठीक आहे, पण मी असं सजेस्ट करतोय का तुम्हाला आजच जाऊन ऍडमिशन घेऊन घ्या, नाही. माझं काय म्हणणं आहे, सीईटीची परीक्षा दिली आपण है ना, अजून एक एक्झाम देऊन ठेवा. माझं फक्त एवढं म्हणणं आहे. ठीक आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बाळांनो. आता फक्त तुम्हाला कट ऑफ्स वरती फोकस नाही करायचा आहे. ठीक आहे, माझं कमी मार्क आले किंवा माझ्या मार्क्सनुसार मला सीएसआयटीला कट ऑफ मॅच होणार नाही, या याच गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचे. तुम्हाला लक्ष द्यायचंय नेक्स्ट 4 वर्ष तुमचं नेक्स्ट 40 वर्ष डिसाईड करणार आहेत है ना. त्यासाठी व्यवस्थित कॉलेज सिलेक्शन तुम्हाला करायचंय. ठीक आहे, आणि माझ्याकडून मला जेवढ्या गोष्टी माहित पडतात बाळांनो, या कॉलेजची एक्झाम आहे, त्या कॉलेजची एक्झाम आहे, त्या कॉलेजची एक्झाम आहे, मी सगळ्या एक्झाम तुमच्यासोबत शेअर करत असतो. माझा नेहमी पॉईंट ऑफ व्ह्यू हाच असतो बाळांनो, सीईटी तर आपली एक महत्वाची गोष्ट आहे, पण जर सीईटी मध्ये आपलं बाय चान्स, असं नाही होणार की होणार नाही, पण बाय चान्स नाही झालं तर आपल्याकडे जर प्रायव्हेटचे काही ऑप्शन्स असले, घेणं नाही घेणं ती दुसरी आपली दूरची गोष्ट आहे बाळांनो. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो, या मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये बाळांनो जेव्हा तुम्ही ट्रॅडिशनल कॉलेजमधून पास आउट होणार ना, तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमच्या सोबत जो मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये पास आउट झाला होता तो व्यवस्थित एआय प्रोजेक्ट्स बनवतोय, तो इंटर्नशिप क्रॅक करतोय. तुम्ही त्याच्या जागेवर खूप मागे असणार बाळांनो. ठीक आहे, आता तुम्हाला मिराई का कन्सिडर करायचं याच्याविषयी मी काही पॉइंटर्स लिहिलेले आहेत बाळांनो. ठीक आहे, एआय फर्स्ट करिक्युलम आहे यांचा, पूर्ण करिक्युलम एआय बेस्ड आहे. आता एआय इतकं फास्ट मूव्ह करतंय बाळांनो, यांनी पूर्ण करिक्युलमच यांचा एआय बेस्ड बनवला आहे. फक्त एक एआय सब्जेक्ट नाहीये बाळांनो, एआय पूर्ण एक करिक्युलम आहे इथं. ठीक आहे, म्हणून कन्सिडरेशन मध्ये घ्यायचंय. रिअल प्रोजेक्ट तुमचे पहिल्या वर्षापासून सुरू होऊन जातात बाळांनो. डीप लर्निंग आणि कम्प्युटर विजन तुमचं सुरू होऊन जातं. त्यानंतर स्पेशलाइज एआय ट्रॅक्स त्यांनी बनवलेले आहेत. इंडस्ट्री मेंटर्स तुम्हाला भेटतात, जे लोक इंडस्ट्रीमध्ये काम करतात तेच तुम्हाला शिकवणार आहेत बाळांनो. ठीक आहे, स्कॉलरशिप अवेलेबल आहे, 100% तुमचं फीज माफ होऊ शकते. ठीक आहे, 100% स्कॉलरशिप इथं अवेलेबल आहे बाळांनो. ठीक आहे, याच्यामध्ये बाळांनो तुमचं काही ड्रॉबॅक्स पण आहेत. माझं काम आहे तुम्हाला पॉझिटिव्ह सांगणं आणि निगेटिव्ह सुद्धा सांगणं बाळांनो, है ना, दोघं गोष्ट सांगणं. ठीक आहे, आणि मी असं म्हणतोय का सीईटीला सोडा आणि मिराईमध्ये जा, नाही, ही गोष्ट मी कधीच नाही सांगत आहे. निगेटिव्ह बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, कॉलेज थोडंसं नवीन आहे है ना, त्यातला त्यात लिमिटेड कॅम्पस आहेत, कॅम्पस खूप कमी आहेत, यांचे 4-5 कॅम्पस आहेत फक्त. ठीक आहे, प्लेसमेंट अजून डेव्हलप होते बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर फक्त 12% विद्यार्थ्यांना सिलेक्शन होतं. म्हणजे जर 100 विद्यार्थी मिराईमध्ये अप्लाय करतात, फक्त 12 विद्यार्थ्यांना मिराईमध्ये ऍडमिशन भेटतं. म्हणजे तुमचं होऊनच जाईल या गोष्टीची मी खात्री नाही देणार, पण तुम्ही ऍटलीस्ट एक्झाम देऊन ठेवा बाळांनो, है ना. एक्झाम खूप सोपी असते यांची. ठीक आहे, कॉम्पिटिशन रिअल आहे. ठीक आहे, आता सीईटी एक्झाम तर तुमची झालेली आहे. त्यानंतर आता डेडलाईन आहे बाळांनो तुम्हाला 14 जूनची. 14 जूनच्या या एक्झामसाठी अप्लाय करा. 15 जूनला मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीची एक्झाम आहे, मेन्स एक्झाम. नक्कीच तुम्ही एक्झाम द्या बाळांनो, तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे, बॅकअप ऑप्शन क्रिएट होऊन जाईल. पॉईंट येऊया बाळांनो. ठीक आहे, बघा, ऍडमिशन घेण्यासाठी एकच तुमचं पर्याय नसतं बाळांनो. फक्त तुम्हाला असं वाटत असेल की माझं ऍडमिशन नाही, एका राऊंडला नाही झालं तर नाही झालं बाळांनो, कॅप राऊंड 1 आहे तुमच्याकडे. कॅप राऊंड 1 मध्ये नाही झालं तर आपण कॅप राऊंड 2 ला ट्राय करू. कॅप राऊंड 2 मध्ये नाही झाला, कॅप राऊंड 3 ला ट्राय करू. कॅप राऊंड 3 मध्ये नाही झाला, आपण आयएलएस राऊंडला ट्राय करू. आयएलएस नाही झाला, आपण स्पॉटला ट्राय करू. भरपूर राऊंड्स आहेत बाळांनो, कुठं ना कुठं तुमचा नंबर लागेल. मी तुम्हाला सांगतो बघा, आता एक गोष्ट सांगते, 2-3 मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करू इच्छितो. 3 गोष्टी असतात बाळांनो, फ्रीज, फ्लोट आणि ऑटो फ्रीज, है ना, या 3 गोष्टी असतात. आता तुम्ही कॉलेज लिस्ट जी टाकतात बाळांनो, फॉर एक्झाम्पल पहिल्या नंबरला ए कॉलेज टाकलं, दुसऱ्या नंबरला बी टाकलं, तिसऱ्या नंबरला सी टाकलं, चौथ्या नंबरला डी टाकलं, 5व्या नंबरला ई कॉलेज टाकलं बाळांनो. जर पहिल्या राऊंडला तुम्हाला डी कॉलेज भेटलं बाळांनो, तर नेक्स्ट राऊंडला तुमचं फक्त एबीसी चेक होतं, हे खालचे कॉलेजेस चेक होत नाही. म्हणून प्रिफरन्स एवढी इम्पॉर्टंट असते बाळांनो. कॉलेज लिस्ट बनवताना ही प्रिफरन्स त्यासाठी इम्पॉर्टंट असते, कारण जर तुम्हाला डी नंबरचं कॉलेज लागलं तर नेक्स्ट राऊंडला तुम्हाला फक्त एबीसी मध्येच चान्सेस आहेत बाळांनो. EFGHI पर्यंत तुम्हाला चान्सेस नाही आहेत. या गोष्टीला समजून घ्या. मग म्हणून कॉलेज लिस्ट एवढी इम्पॉर्टंट आहे बाळांनो. जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली ना, काही विद्यार्थ्यांचे 90% येतात आणि काही विद्यार्थ्यांचे 70% येतात.
90% वाल्याला जे कॉलेज भेटलं पाहिजे ते 70% ला भेटून जातं, 90% वाल्याला ते कॉलेज भेटत नाही. का माहितीये? फक्त योग्य प्रिफरन्स ऑर्डर नाही. कारण असं नाही की तुम्हाला 60% आले मग सीईटी तुम्हाला अलॉट करून देईल की तुम्हाला हे कॉलेज लागतंय बेटा. नाही, तुम्हाला कॉलेज लिस्ट द्यायची सीईटीला, त्यानुसार सीईटी सेल तुम्हाला अलोकेशन देईल. जर तुमच्या पर्सेंटाईलला कोणतंच लागत नाही तुम्हाला कॅन्सल करून देईल. नाही, तुम्हाला तुमच्या लिस्टमधून कोणतंच लागत नाही, तुम्ही आता राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकता. झालं, ऍडमिशन कॅन्सल झालं तुमचं. त्यानंतर कधीच तुम्ही गव्हर्नमेंट प्रोसेसमध्ये बसू शकत नाही. मग किती क्रुशियल आहे कॉलेज लिस्ट हे समजलं तुम्हाला? सीईटीसीला आपले कोणी सगळे नाहीत बाळांनो की आपल्याला कॉलेज लिस्ट मधलं कोणतं, समजा तुम्ही एक कॉलेज लिस्ट दिली 50 कॉलेजची आणि तिथं कोणतंच कॉलेज तुम्हाला लागत नाहीये, मग सीईटीसीएल सांगेल की नाही दुसरी लिस्ट आणा. नाही, सीईटीसीएल म्हणेल या राऊंडला नाही लागत, निघा. इतकं सिरियस प्रोसेस आहे बाळांनो. या गोष्टीला हलक्यात नका घेऊ तुम्ही, है ना. यासाठी आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच बाळांनो, नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. आता तुम्हाला एक गोष्ट रियालिटी सांगतो. सीओईपी मध्ये ऍडमिशन बाळांनो, सीओईपी मध्ये ऍडमिशन किती पर्सेंटाईलला झालंय माहिती? 50%. फक्त या विद्यार्थ्यांचे 45 मार्क होते, 46 मार्क होते. 46 मार्काला याला सीओईपी मध्ये ऍडमिशन भेटले. सीओईपीचं कट ऑफ लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. स्पॉट राऊंडची लिस्ट डाउनलोड करा गुगलवरून, तुम्हाला दिसून जाईल. या 50% वाल्याला का झालं माहिती स्पॉट मध्ये ऍडमिशन? इथं 90, 95 वाले बसलेले होते तरी त्यांचं झालं नाही. 50% वाल्याचं का झालं ऍडमिशन? कारण योग्य राऊंडला त्याने अप्लाय केलं. स्पॉटमध्ये बाकीच्यांनी अप्लाय केलं नाही, या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं. आम्ही याला सांगितलं होतं की स्पॉटमध्ये ऍडमिशन घे, त्याला झालं. आता सीओईपी मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन शिकतोय बाळांनो. त्याच्या लिस्टमध्ये आम्ही सीओईपी टाकलं, ही सगळ्यात मोठी गोष्ट होती, है ना. आता आम्ही विचार केला असता, अरे 50% आले ना, कशाला सीओईपी भेटेल, नका याच्या लिस्टमध्ये सीओईपी नका टाकू, असं बाकीच्यांनी विचार केला असेल. तुम्ही पण विचार केला असता, पण आम्ही टाकलं, त्याला सीओईपी टाकून ठेवलं आणि त्याचा लागला बाळांनो नंबर. ठीक आहे, असे भरपूर प्रसंग या वर्षी पण होणार आहेत आणि तुम्ही सुद्धा असू शकतात त्याच्यामध्ये, है ना. म्हणून योग्य गोष्टी करा बाळांनो. ऍडमिशन प्रोसेस ही 50% काम असतं बाळांनो, याला चुकीचं नका करू. ठीक आहे, योग्य काउन्सिलिंग, योग्य कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा. तुम्हाला काही डाऊट असेल या नंबरवर तुम्ही विचारू शकता. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग आणि 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली बाळांनो. नक्कीच एनरोल करू शकतात. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.